शिक्षण वाचवा नागरिक कृती समिती आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची आज कोल्हापुरात शैक्षणिक धोरणाविषयी चर्चा झाली। समायोजन केलेल्या शाळांचा फेर आढावा घेणं, जिल्हा परिषदेच्या शाळा असणाऱ्या गावात खासगी कंपन्यांना शाळा सुरू करायला परवानगी द्यायची नाही आणि 25 पटसंख्येच्या आतील शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठी कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम सुरू करण्याचा कोल्हापुरी पॅटर्न राबवण्याचा निर्णय झाल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। आजची संपूर्ण चर्चा सकारात्मक झाली असून सरकारी शाळा सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं नामदार तावडे यांनी सांगितलं। मंत्र्यांनी जाहीर केल्यानंतर आपण बोलणं शिष्टाचाराला धरून होणार नाही असं सांगत ज्येष्ठ नेते डॉक्टर ND पाटील यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला। शिक्षण क्षेत्रातील नवे बदल आणि शासनाच्या हस्तक्षेपाविरोधात कोल्हापुरात शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं लढा उभारण्यात आलाय। शासनाचं शैक्षणिक धोरण आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्यावर कृती समितीच्या वतीनं टीकेचा भडीमार करण्यात आला होता। तर दुसऱ्या बाजूला आजरा इथं एका कार्यक्रमात बोलताना नामदार विनोद तावडे यांनी कृती समितीनं बिंदू चौकात चर्चेला यावं असं आव्हान दिलं होतं। कृती समितीनं हे आव्हान स्वीकारून नामदार तावडे यांनी कधीही खुल्या चर्चेसाठी यावं यासाठी पत्रव्यवहार केला होता। ईमेलवरून पाठवलेल्या पत्राला प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल कृती समितीनं नामदार तावडे यांची प्रतीक्षा करण्याचं आंदोलन केलं। अखेर आज या चर्चेला मुहूर्त मिळाला। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शिक्षण वाचवा कृती समितीशी रेसिडेन्सी क्लब इथं बंद खोलीत चर्चा केली। ज्येष्ठ नेते डॉक्टर ND पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली। शैक्षणिक दर्जा आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकारनं काम केलं पाहिजे। मराठी माध्यमांच्या आणि सरकारी शाळा टिकवण्याची जबाबदारी सरकारची आहे। नफा मिळवण्याच्या उद्देशानं खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्यास परवानगी देऊ नये, तसंच एकही सरकारी शाळा बंद करू देणार नाही असा इशारा डॉक्टर ND पाटील यांनी दिला। अशोक पोवार, गिरीश फोंडे, SD लाड, सुभाष देसाई, भरत रसाळे, रमेश मोरे यांनी शिक्षण क्षेत्रातील नवे बदल, त्रुटी आणि दोष याबाबत भूमिका मांडली। कोल्हापूर जिल्ह्यातील 34 शाळांच्या समायोजनाचा निर्णय घेतला होता। समायोजन झालेल्या 13 शाळांची शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कृती समितीचे सदस्य यांनी पाहणी करायची आहे। समितीचा अहवाल आल्यानंतर या शाळांबाबत निर्णय घेतला जाईल। ज्या गावात जिल्हा परिषदेची शाळा आहे अशा गावात खासगी कंपन्यांना शाळा सुरू करण्याची परवानगी देणार नाही असं शिक्षण मंत्री तावडे यांनी सांगितलं। 25 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि या शाळा वाचवण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात पायलट प्रोजेक्ट म्हणून कौशल्य आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल असं तावडे यांनी सांगितलं। राज्याच्या बजेटमधील 2.28% खर्च शिक्षणावर होतो। कोठारी आयोगाच्या शिफारशीनुसार शिक्षणावर 6% खर्च होणं आवश्यक आहे। याबाबत शासन सकारात्मक असून टप्प्याटप्प्यानं शैक्षणिक सुविधा देऊन शिक्षणावरील खर्च वाढवण्यात येईल असं तावडे यांनी सांगितलं। यावेळी किशोर घाटगे, ॲडव्होकेट पंडितराव सडोलीकर, लाला गायकवाड, बाबासाहेब देवकर, राजेश वरक, सुरेश संगपाळ, संतोष आयरेकर, सुधाकर सावंत यांच्यासह शिक्षण वाचवा कृती समितीचे सदस्य उपस्थित होते। कृती समिती आणि नामदार तावडे यांच्यातील चर्चेच्या पार्श्वभूमीवर रेसिडेन्सी क्लब इथं प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता।